ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय, पण भगवद्गीतेचा संस्कृत श्लोक 7वा सुरू आहे. 7वा. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियाः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियाः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. मनबुद्धी अहंकार युक्त प्राण स्थिर आत्म्याशी जोडून राहिलेला, त्यामुळे ज्यांच्या संगात अतिशुद्ध झाला आहे असा, यामुळेच ज्याने आपल्या शरीराला आपल्या ताब्यात ठेविले आहे आणि असा देहजित झाल्यामुळेच ज्याने इंद्रियांनाही जिंकले आहे, तो ज्याचा आत्मा सर्व भूतांचा आत्मा झाला आहे असा ज्ञानी होतो. तो कर्म करीत असला तरी त्याने बद्ध होत नाही. बाप्पासाहेबांचं समश्लोक ह्या 7व्या श्लोकावर. योगयुक्त शुद्ध होतो देहेंद्रियास जिंकितो, भूतांचा तो आत्मा होतो करूनही अलिंपतो. मन बुद्धी अहम ऋषी युक्त राही चैतन्यासी. श्लोक माऊलींच्या ओव्या ह्या श्लोकावर. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मन मग आत्मस्वरूपी घातले रोवुनिया. जेणे भ्रांतीपासून हिरतले, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवोनिया. गतीत भ्रमविणाऱ्या विषयांपासून ज्याने आपले मन माघारे वळविले आणि सिद्धगुरूंच्या तेजोगुणी वाक्याने निर्मल केले, निरामय केले, मग आत्मस्वरूपात बळकट रोवून ठेवले. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला संन्यासी कशाला म्हणतात त्याची व्याख्या केली, आपण पाहिली. भगवान पुन्हा लक्षणं सांगतायत की ड्रेस असला म्हणजे संन्यासी नाही, त्याची लक्षणं काय भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि भगवान ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत त्याची लक्षणं, ती आपण पाहिली. आता तसं संन्यासित्व येण्याकरिता काय प्रयोग आवश्यक आहेत, कसे केले पाहिजेत, म्हणजे ती स्थिती येते, हे भगवान आता सांगतायत. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले. भ्रांती, भ्रांती कशाला म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये 3 नावं आहेत, इल्युजन, डेल्युजन आणि हॅल्युसिनेशन्स. इल्युजन म्हणजे भ्रम, डेल्युजन म्हणजे संभ्रम, नाही इल्युजन भ्रम, डेल्युजन म्हणजे विभ्रम आणि इल्युजन, डेल्युजन आणि हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन म्हणजे संभ्रम, भ्रम, विभ्रम, संभ्रम. थोडा फरक आहे, तो नाही सांगत, काय गरज नाही. मृगजळ ज्याला म्हणता येईल. एकच व्याख्या करायची म्हणजे जसं हरिण असतं उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस भर दुपारी मे महिन्याचा महिना असेल आणि 12 वाजलेले असतील, हरणाला असं दिसायला लागतं की पुढे पाणी आहे, कारण झळाया असतात त्या उन्हाच्या.
त्याला वाटतं पाणी आहे म्हणून ते धावतो, तर तिथे पाहतो तर पाणी नाही, पुन्हा लांब पाणी दिसतं, पुन्हा धावतो, त्याला मृगजळ म्हणतात. मृगजळ, मृग म्हणजे हरिण, हरिणाला जल दिसतं पण ते जल नसतं, दिसतं तसं नसतं, त्याला भ्रम म्हणतात. ॲक्च्युली तसं नसतं, भ्रम आहे. आता पृथ्वी फिरते, सेल फिरतायत, प्रोटॉन इलेक्ट्रॉन सगळं फिरतायत, गतिवंत आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरून सूर्याभोवती फिरते, किती गतिमान आहे, पण आपली एक वीट पडत नाही. आपण भांग पाडलेला असेल तर एक केस हालत नाही विदाऊट एअर, वाऱ्याशिवाय. नाही तर चालता चालता माणूस लडखडणार, काही नाही, गडबड झाली, पृथ्वी काहीतरी गडबड करायली, असं झालंय. एका पायावर उभे असले, एका अंगठ्यावर तुम्ही उभे असले तरी तुम्ही पडत नाही. काय रहस्य नाही. आपल्याला वाटतं सगळं स्थिर आहे, अस्थिर नाही. आपण हालत नाहीत, डुलत नाहीत, पण पृथ्वी स्थिर आहे का? नाही. अस्थिर पदार्थही स्थिर वाटतो, हा भ्रम आहे. रेल्वेत तुम्ही बसलात, रेल्वेत बसल्यानंतर आपण पाहतो झाडं पळतायत, नद्या पळतायत, माणसं पळतायत, जनावरं पळतायत, आणि आपण स्थिर आहोत. पण ते खरंच पळतायत का? नाही. ॲक्च्युली झाड स्थिर, नद्या अस्थिर, माणसं अस्थिर, दृश्य जे दिसतं अस्थिर ते स्थिर आहे. पण आपण पळतोय, पण आपल्याला वाटतं आपण पळत नाहीत, रेल्वे पळत नाही, पळणाऱ्या वस्तू समोरच्या आहेत. पुष्कळ वेळेस आपली गाडी जर रेल्वे स्टेशनवर थांबली, शेजारची गाडी आली आणि कोण निघालं हे समजत नाही, आपण का ते. फार मायन्युटली पाहावं लागतं, मग दुसऱ्या इकडे पाहावं लागतं, हां आपली रेल्वे स्थिर आहे. दुसऱ्या बाजूनी पाहिलं तर ह्या बाजूनी चाललंय तर तीच चालली रेल्वे. याला म्हणतात भ्रम. आणि भ्रम उत्पन्न संसारामध्ये होत असतो. संसार नश्वर आहे, तो नश्वर वाटत नाही. संसाराच्या प्रत्येक वस्तू अस्थिर आहेत, त्या अस्थिर वाटत नाहीत, याला भ्रम म्हणतात. आणि संसाराचा टच जीवाला कधी होतो? संसाराच्या वस्तूशी, विषयाशी किंवा माणसाशी. संपर्क जीवाचा कधी येतो? जीव म्हणजे प्राण, प्राणाचा कधी येतो? ज्यावेळेस खाली प्राण वाहत असतो, खाली जाणाऱ्या श्वासामध्ये विषयांशी, वस्तूशी आणि व्यक्तींशी संपर्क लोकांचा येतो, म्हणजे संसाराशी संपर्क येतो, संसाराच्या विषयांशी येतो. प्राण ज्यावेळेस खाली वाहतो आणि मग त्या वस्तू जशा आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या दिसतात, सत्य नसतं, म्हणून संसाराला माया म्हटलंय, असत्य म्हटलंय. दिसते पण ती तशी वस्तू नाही आहे. वाटतं हे यावश्चंद्र जीवा करू राहतील, पण ते मरतात. ती वस्तू सडणारी आहे, गळणारी आहे, जाणारी आहे, बाह्य लक्षण दिसत नाही. याला भ्रम म्हणतात. म्हणजे भ्रमभास उत्पन्न करणारी लाट आपल्या शरीरात कोणती आहे? बाहेर जाणारा श्वास. हे कोणी सांगत नाही, कारण कोणाला माहिती नाही. हा जीव जो बाहेर जातो, हा प्राण जो बाहेर जातो, जेणे भ्रांतीपासून हिरतले. मग हा बाहेर जाणारा श्वास जो 12 अंघोळ बाहेर जातो, 12, 4 आणि 4, 8 आणि 4, 12 ज्ञानेश्वरांच्या भाषेत. नासागरीचा वारा जो जातसे अंघुळे 12, तो गचिये धरुणी मागारा आत घाली. हा बाहेर जो श्वास वाचतो 4 आणि 4, 8 आणि 4, 12, हा 12 अंघोळ श्वास आत घाला, म्हणजे आत गेला पाहिजे. म्हणजे जितका बाहेर येतो तितका हा आत गेला पाहिजे आणि आत जाऊन स्थिर राहायला पाहिजे. ज्यांचा श्वास बाहेर जाऊन स्थिर राहतो, बाहेरच जास्त जातो, आत कमी जातो, त्यांना माणूस म्हणतात.
ज्यांचा श्वास बाहेर कमी येतो, आत जास्त जाऊन स्थिर होतो, याला संत म्हणतात आणि त्यालाच संन्यासी म्हणतात. संत आणि संन्यासी याच्यामधला काही फरक नाही. ज्यांचा श्वास बाहेर जातो ते जंत, ज्यांचा श्वास आत जाऊन स्थिर होतो ते संत, ते संन्यासी. श्वास बाहेर गेला भ्रांती, संसार सत्य वाटायला लागतं, ईश्वर नाही आहे वाटायला लागतं. संसार सत्य वाटायला लागतो, ईश्वरच नाही या जगात असं वाटायला लागतं. जेणे भ्रांतीपासून हिरतले, म्हणून भ्रांती, म्हणून बाहेर जाणारा श्वास हा आत जाऊन स्थिर झाला की तो संत, श्वास बाहेर जाऊन थांबायला लागला जास्त की तो जंत, आणि आत जाऊन स्थिरावला की तो संत, त्याला संन्यासी म्हटलंय भगवंतानी. आणि म्हणून त्याला भ्रांती उत्पन्न होणार नाही. आताच भ्रांतीची सगळी व्याख्या केली. कारण बाहेर श्वास येत नाही तर वस्तूशी, विषयांशी आणि व्यक्तीशी संपर्क येणार नाही, आणि ही माणसं भ्रांतीच उत्पन्न होणार नाही. आत जाणाऱ्या श्वासात सत्य आहे, बाहेर जाणाऱ्या श्वासात असत्य आहे, आणि बाहेर असत्य म्हणून भ्रांती आहे. चेणे भ्रांतीपासून हिरतले, म्हणून आपल्याला संसार चांगला वाटतो, सत्य वाटतो, कारण आमचा सगळा श्वास बाहेर आहे. लक्षात घ्या, का संसार चांगला वाटतो आणि परमार्थ गोड वाटत नाही? कारण संभ्रांत आहेत आम्ही, भ्रांतीमध्ये आहे की जे असत्य ते सत्य वाटायला लागतं. म्हणून गतीत भ्रमविणाऱ्या विषयांपासून ज्याने आपले मन आधारे वळविले, आणि एकदा आत गेलेला श्वास केव्हा आत जात असतो? ज्यावेळेस त्या श्वासावरती तुमचं अनुसंधान असतं, लक्ष असतं, नादानुसंधान असतं, श्वासानुसंधान असतं, अनुसंधान असतं, लक्ष असतं, त्याच वेळेस तो आत जातो. म्हणजे आत जाणाऱ्या प्राणावर लक्ष असेल तर तो आत जाईल आणि तुम्ही संत राहाल किंवा बनाल किंवा संन्यासी व्हाल. आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष असेल तुम्ही विषयात असाल, भ्रांतीत असाल, तुम्ही संत नाही. आणि म्हणून हा श्वास आत जास्त गेला पाहिजे. आत जाण्याकरिता श्वास ध्यान आवश्यक आहे. पण हे गुरुकृपेने मिळतं. मनाने करत असाल श्वासांचे कोठे कमी पडू शकतात, अटॅक येऊ शकतो. फार अवघड आहे, सगळेच विषय अवघड आहेत. कारण जोपर्यंत श्वास गुरुकडून थोडा थोडा ऊर्ध्व होत नाही तोपर्यंत फार ध्यान देऊनही फायदा नाही, फार ध्यान देऊन फायदा नाही. मग सांगितलं तसंच वागायला पाहिजे. म्हणून मग विषय ज्यावेळेस प्राण आत जातो त्यावेळी विषयांचं ध्यान नसतं, कारण तो आत्म्याकडे जातो, विषयांचं ध्यान नाही. आणि त्याला संन्यासी म्हटलंय. अशी स्थिती गुरुनी कुंडलिनीचं तोंड, शक्तीचं तोंड ऊर्ध्व जर केलं मूलाधार चक्रातलं, आणि मधून मधून श्वासांची गती ऊर्ध्व केली, राजर्षी योग मिळाला, तरच भ्रांतीपासून, विषयापासून माणूस अनासक्त होतो. मग कोणी म्हणेल विषय खायचे नाही का? जेवावं लागेल. संन्यासी असलं तर काय झाला, संत असलं तर काय झाला, खावं लागेल. पण दोन गोष्टी वेगळ्या. खाण्यासाठी तो जगत नाही, जगण्यासाठी काय. तोही विषयात रमतो पण खाण्यासाठी जगत नाही, जगण्यासाठी खातो. आणि जे जगण्यासाठी खातात त्यांना विषयात एवढा रस नसतो. गुलाबजामू यालाही दिले, गुलाबजामू त्यालाही दिले, विषयासक्त माणसाला तो आधाशासारखा तुटून पडेल, आणि हा जेवायचं म्हणून मिळेल. याला सांगितलं तुला मी गुलाबजामू देणार नाहीत संताला,
आणि समोर त्याला गुलाबजामू दिले आणि याला भाकरी दिली, याला काही वाटणार नाही. भाकरी आणि गुलाबजामूमध्ये फरक वाटणार नाही. गुलाबजामू घेतलेच पाहिजे असं वाटणार नाही. नाही घेतले तरी त्याला काही वाटणार नाही. मीठ आहे का नाही का भाजीत, टेस्टी झाली का नाही झाली, काही नाही. कारण मन प्रभूकडे आहे. विषयात वावरत असताना मन प्रभूकडे असणं संन्यासित्व. मग विषयापासनं जरी त्याचा संग झाला, विषयाशी संग झाला, तरी तो असंग आहे, एवढं वाटत नाही. म्हणून आम्हाला आठवतं बाप्पासाहेबांकडे नक्षत्रवाडीला ज्यावेळेस 21 दिवस आम्ही होतो, राठोड, मी, लालसरे, रमेश देशपांडे 4 जण होतो. आणि गंमत सांगतो की काहीच खायला नव्हतं. पेंट खजुरीचं पाणी 4 दिवस, कुठं काही असेच सगळे पदार्थ होते आणि मसाला डोसा खाण्याची लहर लागली. राठोड आणि मी बाबूराव जडेची सायकल घेऊन रात्री गेलो एक पिक्चर पाहायला. मसाला डोसा खाल्ला आणि 1-1:30ला आलो. लालसरेने सांगितलं, मला आंबे जर तुम्ही आणले तर ठीक, तर मी बाप्पासाहेबाला सांगणार नाही. तुम्ही आंबे जर नाही आणले तर बाप्पासाहेबाला सांगेल तुम्ही गेले. अर्थात समजलं बाप्पासाहेबाला नंतर काय समजायचं ते सकाळी. कारण ज्याची सायकल नेली त्यांनीच जाऊन बाप्पासाहेबाला सांगितलं की 2 जण सायकलवर माझ्या औरंगाबादला गेले, नक्षत्रवाडी टू औरंगाबाद रात्री. आसक्ती होती. विषयांची आसक्ती करता जीव विषय त्याला ओढून घेतात, त्याला म्हणतात विषयासक्त. आणि आता असं काही नाही आहे की जाऊन खाल्लंच पाहिजे. आता वाटत नाही आम्ही केव्हाही जाऊन खातो असं नाही. सहज खायची वेळ आली असेल तर आम्ही चॉईस सांगू काय खायचं. आता नाही वाटत. 10 किलोमीटर आम्ही कधीच जाणार नाहीत. जे असेल खाल्लं गेलं. निरस होतो माणूस विषयापासनं. आसक्ती राहत नाही, विषय भोग घेतो. याला विषय भोगतात, लक्षात घ्या. विषयासक्त माणसाला विषय भोगतात आणि संत माणूस विषय भोगतो, लक्षात घ्या. 2 वाक्य. विषयासक्त माणसाला विषय भोगतात, तो गुलाम होतो त्या विषयांचा. भज्जे, कांद्याचे भज्जे खायसाठी मी 2 तास इथं थांबलोय. कांदा भज्जे हॉटेलवर पाहिलं की बसतात तिथेच जाऊन. एका तासाने मिळेल, बसतोच म्हणतात, आम्हाला काही काम नाही. कांदा भजी. विषय याला भोगतात आणि संताला संत विषय भोगतो. एवढा आसक्तीचा फरक आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, विषयापासून मन, अरे विषय नश्वर आहेत, माझा प्रभू परमनंट आहे, मला भोगायचं आहे, मला जगायचं म्हणून खायचं आहे. म्हणजे हे जगण्यासाठी खातात, ते खाण्यासाठी जगतात. मग खाण्यासाठी जे जगतात ते चरवंतरपणला डिचू मारतात. आणि जगण्यासाठी खातात त्यांना माहिती आहे नाही, पथ्य पाळलं पाहिजे. अशी ट्रेनिंग विषयामध्ये हळूहळू दिल्या गेली पाहिजे. महात्मा गांधी आरोग्यदायक पदार्थ खायचे. आश्रमामध्ये असत, लिंबाचा पाला आणून त्याची चटणी करायची. खाऊन पहा एकदा, एक लिंबाचा पाला म्हणजे समजतं. श्रावणीला देखील खात नाहीत माणूस. उलटी होते काय. लिंबाच्या पाल्याची चटणी करायची महात्मा गांधी आणि ती चटणी बरोबरही खायची. एक फॉरेनर आला, परदेशी माणूस. महात्माजी म्हणले आता जेवून जा. म्हणले बाबा महात्माजी बरोबर जेवायला मिळालं. बसले ना ते. त्यांनी चटणी वाढली. आता सगळं सपाक स्वयंपाक. मिरचीचा पत्ता नाही. सात्विक अन्नाच्या नावाखाली महात्माजीकडे काही टेस्टी नाही. मीठ टाकायचं नाही. आता सगळं असं जर पदार्थ असतील, मीठच नाही, मिरची नाही आणि त्याच्यात पण अशा चटण्या, कारण षडरस पाहिजेत, कडू पाहिजे,
गोड पाहिजे, सगळं पदार्थ. गुळाचं ढेकुळं असू शकतो गोडासाठी. तर असं ते लिंबाचा पाला, त्याची चटणी दिली. आता त्याने थोडंसं टेस्टी, अरे बापरे म्हणला इतका कडू पाला. आपण काय करतो, माझी एक सवय, मला जे आवडत नाही ते मी आधी खाऊन टाकतो. म्हणलं भुकेच्या पोटी आधी हे जाऊ शकतं. मग गोड पदार्थ एखाद्या वेळेस मी अगोदर, सगळे माणसं गोड पदार्थ आवडीच्या नंतर खातात. कसे माणसं ओळखायचे तुम्हाला सांगतो. सगळ्यात शेवटी जर त्यांनी गोड पदार्थ खाल्ला, पोहे आणि शिरा दिला, तर पोहे अगोदर खातात, मी पाहत असतो. माणसं ओळखायची खूण सांगतो तुम्हाला. आणि सगळं जर तो शेवटी खाल्ला तर समजायचं याला गोडच आवडतं, कारण ते नंतर गोड पाहिजे. मग काही लोक पोह्यातही साखर टाकतात, सवय. आता मी अगोदर खाऊन टाकतो, त्यांना वाटतं फारच आवडलं साहेबाला. अरे मी म्हणतो मला आवडलं की आवडलं नाही, अगोदर याच्याकरता खाल्लं, भुकेपोटी खाऊन टाकलं म्हणजे मग बाकीचं खाता येतं. तर त्याने काय केलं, ती चटणी खाऊन टाकली अगोदर. महात्माजी म्हणले याला आवडली, द्या अजून. आता काय हाल झाले असतील त्याचे. धड नाही म्हणता येईन, काही म्हणता येईन. त्याने म्हणले याला आवडली, टाका अजून याची चटणी. आता त्याचं जेवण कसं झालं असेल सांगायची गरज नाही. आणि महात्माजींना काही नाही. विषयापासून परावर्त ज्यांचं मन होतं, किंवा असं टेस्टिंग करता असे पदार्थ टाकले जातात. त्याचं बाप्पासाहेबांनी आम्हाला सराट्याच्या भाज्यापासून खायला लावलं. कधी फक्त कढी करायचे बाप्पासाहेब. नक्षत्रवाडीला असायचो, तिथं काही हॉटेल नाही, काही नाही, कुठे जाता येत नाही. मग बाप्पासाहेबच करायचे. हे आपण सगळे कढी घेऊ, बस एक एक दोन दोन वाटी कढी, त्याच्यात काही तिखट नाही, काही नाही, फक्त उकळली की घ्यायचं आणि चमच्याने प्यायचं. झालं, कढी संपला अध्याय. पेंट खजुरीचं पाणी, पुन्हा काही नाही, ते पाणी प्यायचं कशातही टाकून. म्हणजे अशा सवयी आरोग्यदायकही असतात आणि विषयापासून परावर्त करणारेही असतात. हळूहळू अशा सवयी लागल्या पाहिजेत, तर तो संत होतो, नाही तर आठवत राहतात ते पदार्थ. म्हणून आईने मुलाला जर बाहेर पाठवायचं असेल तर आधी सवय केली पाहिजे. मॅट्रिकला असताना, 8वी 9वीला असताना आजीला म्हणालो तुम्ही थांबू नका, मला लॉजची सवय झाली पाहिजे. आणि घर उठवलं मी आणि मी लॉजमध्ये राहिलो. मला जेवायची सवय झाली पाहिजे, घर नाही ठेवलं मी. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला राहता आलं पाहिजे, ॲडजस्ट होता आलं पाहिजे, हे पाहिजे. आताच्यासारखे कुठून डबे आणायचे आम्ही, जशी आई आता पाठवून देते, असं काहीच नसायचं. जेणे भ्रांतीपासून हिरतले, हळूहळू सवय मुलाला याची लागली पाहिजे. सती मदालसा आपल्या पुत्रांना उपदेश करते. म्हणून सती मदालसेंची जे 9 पुत्र होते, त्याच्यामध्ये एकच राजा झाला. बाकीचे सगळेच वनात निघून गेले, तोही निघून गेला. त्याला धरून आणलं, हे राज्यकारभार कोणी पाहावं. म्हणले हे सगळे योगी झाले, माझं ते म्हणे यांना होऊ दे, पण तू ये. आणि त्याला समाधी सोडून आणलं, राज्याभिषेक केला. आणि त्याचा मुलगा मोठा झाला की तो गेला पळून, मी जातो म्हणला आता. सती मदालसा पाळण्यामध्ये उपदेश देते, बाळा जोजो रे, 9 मास. किती वाईट स्थितीत तो होता. एसी आहे का पोटामध्ये? आईच्या पोटामध्ये नरकामध्ये तुला राहावं लागलं रे, नरकामध्ये राहावं लागतं, एकदम संडास. एकदा फोटो पहा, गायनॉकॉलॉजिस्टकडे जाऊन कसं कसं राहावं लागतं. एसीने उकडल्या जातं म्हणून रडतो तो, बाहेर आलं की उकडल्या जातं, उकाडा असतो. एसी नाही, कूलर नाही, पंखा नाही, फॅन नाही, काही नाही. 9 महिने अशी सवय बाळांना हळूहळू केली, मुलींना केली, त्यांचं आयुष्य नंतरचं चांगलं जातं. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले,
हळूहळू सवय करा. पण गुरुग्रही राहायचं असतं. योगाभ्यास जिथे चालतो इथे तरी छमछम चांगलं मिळतं, आम्हाला काही मिळत नव्हतं. मग नाणी तुम्हाला म्हणतात ना, या पोरांना काही मिळालं नाही. तुम्हाला आता जे चकझम मिळतं तिथे असं काही आम्हाला मिळत नव्हतं, काही नाही. कळंबरकरला माहीत आहे काय मिळत होतं. गेलो काही नाही, शेंगदाणे. अशी सवय करावी लागते. जेणे भ्रांतीपासून हिरतले, झाडाचा पाला खाऊन गौतम बुद्ध राहिले. झाडाचा पाला कुठून आणायचा अन्न? गुरुवाक्ये मन धुतले. सवय करायला पाहिजे, मग गुरुग्रही अशी सवय होते. आश्रमामध्ये अशी व्यवस्था होती अशी सवयीची, किंवा आपल्याला अशी करून घेतली पाहिजे. म्हणून ते पोरं टिकत नाहीत जे मोठ्या घरची आहेत आणि ज्यांना खायची सवय, टिकत नाहीत. कठीण आहे त्यांचं. गुरुवाक्ये मन धुतले. विषयापासून आसक्ती रहित झाला म्हणजे संत बनायला योग्य झाला, संन्यासी बनायला योग्य झाला. पहिला प्रयोग. म्हणून त्याला आसक्ती किती हे पाहिलं पाहिजे. म्हणून संन्यासाश्रम जर द्यायचा असेल ना, हे सगळ्या टेस्टिंग आहेत. संन्यासी करायचं असेल कोणाला तर. गुरुवाक्ये मन धुतले. दुसरी ओळ फार महत्वाची आहे. गुरु शब्द आहे इथे, सद्गुरु शब्द नाही आहे. तरी पण त्याचा अर्थ ज्या ज्या वेळेस ज्ञानेश्वरांनी गुरु शब्द वापरले आणि ओवीमध्ये फोड नसेल त्या ठिकाणी सद्गुरूचा असा अर्थ आहे. गुरु आणि सद्गुरूमधला फरक आपण खूप पाहिला आहे, पण रेफरन्स म्हणून थोडासा सांगतो. गुरु कोणी होऊ शकतो. जो जो आपल्याला जी गोष्ट माहीत नसेल शिकून जातो आणि आपल्या जीवनात फरक पडतो तो आपला गुरु. कोणी असू शकतो. गुरु म्हणजे असं एक फर्स्ट क्लास त्याने काहीतरी बसलंय, काहीतरी टीचर असं काही नाही. शिक्षक तर सर्टिफाईड गुरु, प्रोफेसर सर्टिफाईड गुरु, बाकीचे अनसर्टिफाईड गुरु. चालता चालता एखादी गोष्ट कोणी शिकवली तो आपला गुरु. जसे आम्ही लँड ॲक्विजिशनमध्ये नवीन वकील झालो, प्रॅक्टिसला आलो नव्हतो, धरणात जमीन गेली, अनेक लोकांची कामं करायची होती. म्हणून लँड ॲक्विजिशनचे ऑफिसर देशपांडे हनुमंतराव अतिशय सज्जन आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी होती. एकच गोष्ट सांगतो, अनेक गोष्टी आहेत. आणि शेतामध्ये कशी शेतं आहेत, विहीर कशा आहेत, विहीर किती आहेत, असं सगळं पाहायला चालले. व्हॅल्युएशन करायचं होतं, किंमत ठरवायची होती शेतीची. तर त्याच्यात बोराचं झाड लागलं. मी बोरं तोडली, आमच्या लोकांनी काही तोडली, मलाही दिली, मी खात होतो. साहेब घ्या, आधी नाही म्हणले. प्रत्येकजण त्यांना देत होतं, साहेब बोरं फार छान गोड आहेत. फक्त एवढंच हात केला नाही. सगळ्यात पोरगं मीच होतो लहान, कॉलेजमधून आल्यानंतर नेमकाच. त्यानंतर तुरीच्या शेंगाचं झाड दिसलं, मी शेंगा हे काढल्या. मला लोक म्हणले तुम्ही द्या, घेतील, आमचं घेत नाहीत. मी म्हणलं साहेब घ्या. मला मात्र शिकवण्याकरता बोलले, त्या लोकांना काही बोलले नाही बरं का, कारण मी मुलगा होतो. मला असं म्हणाले, दुसऱ्याची वस्तू न विचारता खाणं आणि तोडणं चोरी होते. बस एवढंच बोलले. पटापट आमच्या खिशातल्या शेंगा आम्ही काढून फेकल्या आणि त्या सगळ्या लोकांनी फेकल्या. मला अजून आठवतं. ते गुरु. मग कधी असं काही घ्यायचं असलं की वाटतं अरे चोरी तर नाही करायला होत आपण. आणि आपल्याकडे तर फिरायला जात असताना फिरण्याच्या रस्त्यावर
ते जर झाड असेल मोगऱ्याचं कशाचं, ते फांद्या बाहेर असतात आणि सगळे असे तोडून घेतात. त्या मालकाला कचराच असतो तो उठेपर्यंत, आणि सगळं देवाला व्हायला जातं. चोरीचं नाही तो माल, चोरी करून देवाला व्हायचं. मी हसत होतो, पाहत असतो कधी कधी गंमत. असे जे जे कोणी शिकवेल तो आपला गुरु. सद्गुरू वेगळा असतो. म्हणून अध्यात्मामधले गुरु जर म्हणायचे हे व्यवहारामधले गुरु झाले, पण अध्यात्मामधले गुरु कोण? शास्त्रगुरू, मंत्रगुरू. शास्त्रगुरू म्हणजे वेदपंडित आहे, शास्त्र सांगतात, ते शास्त्रगुरू झाले. मंत्रगुरू ज्यांनी कान फुंकला, तुमचा मंत्र दिला, या गायत्री मंत्र आणि जप करा, आपल्याला वाटतं आपण गुरु केला, ते मंत्रगुरू. काही कीर्तनकारांना आपण गुरु म्हणतो, काही प्रवचनकारांना गुरु म्हणतो, हे सगळे गुरु. शिक्षक गुरु, टीचर गुरु, व्यवहारातले हे लोक. पण सद्गुरू सिद्ध पुरुष. गुरु म्हणजे बाह्य जगतातनं बाह्य प्राण आत कसा जायचा याची जे साधनं सांगतात ते गुरु. बाह्य विषयातून अनासक्त कसं व्हायचं, असंग कसं व्हायचं, नीतिमत्ता कशी पाळायची, जडातून सूक्ष्मात कसं जायचं, हा प्राण बाह्य जो जातो, बाहेर जातो, त्याला आत कसं वळवायचं, कोणकोणते साधनं आहेत, कोणते कर्मकांडांचे प्रयोग आहेत, कोणतं मंत्र जपाचा अभ्यास आहे, तो मंत्रजप कसा केला पाहिजे, सगळे प्रकारामध्ये गुरुमध्ये येतात. भजन करणं, भजन असं करा सांगणं, हे सगळं गुरु. आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जो पुढचा प्रवास देतात, अंतर्जगताचा मार्ग दाखवतात, अंतर्मुखी मार्गामध्ये वाटचाल करायला लावतात. कुंडलिनी जागृत होते आणि दिव्य अनुभव सुरू होतात गीता ज्ञानेश्वरीचे. ते उड्डाण म्हणजे सद्गुरूतर्फे. एकदम भिन्न मार्ग आहेत दोन्हीचे. एक भजन करायला सांगेल, एक भजन थांबवायला सांगेल. करणे आणि होणे या दोन्हीमधला फरक आहे. एक मंदिरात जाऊन पूजा करायला सांगेल, एक मंदिरातल्या देवाला बाजूला करायला सांगेल. जो बाजूला करायला सांगेल तो सद्गुरू, नास्तिक नाही आहे. एक विरुद्ध दोघांचे मार्ग आहेत, भिन्न आहेत. हा सद्गुरू त्याच्या जोरावरते, त्याच्या शब्दांच्या सामर्थ्यावरते, त्याच्या तपश्चर्येच्या जोरावरते, त्याची तपश्चर्या, त्याची ब्रह्मशक्ती, त्यांनी उच्चारलेल्या शब्दांच्या बाणावर बसून क्षेपणास्त्र बनते. लक्षात घ्या मी काय वाक्य टाकलं नवीन. पहा पुन्हा, त्यांनी जी तपश्चर्या केली कुंडलिनी जागृतानंतर, ज्ञानयोगी झालेले आहेत, ब्रह्मसाक्षात्कारी आहेत, आपल्यासारखं करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे, अनुभव देण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे, ब्रह्मसाक्षात्कार करून देऊ शकतात, दिव्य अनुभूती दीक्षेनंतर देऊ शकतात, ते ज्या दिवशी शब्द उच्चारतील त्यांच्या शब्दांमध्ये ब्रह्मतेज सामावलेलं असेल, तपश्चर्येचं सामर्थ्य सामावलेलं असेल आणि ते शब्द अस्त्र बनतात, शस्त्र बनतात, साधे शब्द राहत नाहीत. आणि जीव आणि चेतन सृष्टी आणि माणसांच्या आत्मशक्तीवर ते प्रभाव करतात. त्यांच्यासाठीची ही ओळ आहे. गुरुवाक्ये मन धुतले. ज्या ज्या वेळेस स्वतःच्या तपश्चर्येमध्ये साधकाला बळ हवं असतं, गुरुकडून मिळावं लागतं. चढण करायची असते त्यावेळेस हे गुरु चढवतात.
आणि हे सगळे माध्यमं 4-5 प्रकारांनी येतात. काही वेळेस शब्दातून येतील अनुभव शिष्याला, काही वेळेस वस्तूमधून येतील. हार घेतला, लक्षात घ्या, गुरुच्या गळ्यात हार टाकायचा असतो आणि ज्याला गुरुला काही द्यायचं असतं तो स्वतःच्या गळ्यातला हार टाकून शिष्यामध्ये टाकतो. आता मी हारच घालून घेत नाही म्हणून हाराचा प्रश्नच येत नाही, कारण मी गुरुच नाही. बापासाहेबांना मी हार घालत असो, कळंबरकरला माहिती, फुलं डोक्यावर ठेवायची, मग त्यांनी ती फुलं घ्यायची हातात आम्हाला द्यायची आणि ती दिली म्हणजे आम्ही, कारण त्यांची किरणं त्या फुलात उतरतात आणि मग तो असं सुवास घ्यायचा असतो, मग ती आतमध्ये शिरतात. मग हार घालायचे कधी गळ्यात, पण हार त्याच वेळेस घातला जातो ज्यावेळेस त्याला दीक्षा द्यायची, थोडं वर चढवायचं, अजून काही असायचं त्यावेळेस ते हार घालतात. कबीरांना तर हाय राम बस असाच उच्चार केला. तुम्हाला माहिती आहे कबीरांची स्टोरी. गंगा घाटावर जात असताना तर कबीर हे सवर्ण जातीचे नव्हते आणि रामानंद स्वामी हे ब्राह्मण होते. ते त्यांना स्वीकारायलाच तयार नव्हते. जंगजंग पछाडलं, जवळ येऊ देत नव्हते, अस्पृश्य म्हणून. म्हणून एके दिवशी कबीरांनी गंमतच केली. श्रद्धा तुफान होती आणि मग त्यांचा स्पर्श व्हावा असे तर स्पर्श करत नाहीत. मग त्यांनी काय केलं की पायऱ्याच्या ठिकाणी रात्री 4ला रामानंद स्वामी जायचे स्नानाला, गंगातीरी, काशीला, बनारस. आणि घाटावरती असं जात असताना ते असे छाती असं समोर करून झोपले, म्हणजे तोंडवर आकाशाकडे आणि छाती. आणि रामानंद स्वामी जात असताना बरोबर तो अंधारामध्ये पाय त्यांच्या छातीवर पडला. त्यांना वाटलं माणूस मेला किंवा त्याचे हाडं गेले. हाय राम असा त्याने उच्चार केला. कबीर तटकन उठले, पाय धरला. बस मला मंत्र मिळाला, नका देऊ, आता मिळाला. म्हणजे काय मिळाला? म्हणजे हाय राम. सहज उच्चार केला. कबीरांची कुंडलिनी जागृत झाली. दूर बसायचे कबीर, कारण शिष्य लोक त्यांना जवळच येऊ देत नव्हते, महाराजही येऊ देत नव्हते. मी पाहत होतो डोंगर त्या ठिकाणी, पण ते स्पॉट आज कोणी सांगणारं नाही की रामानंद स्वामी जिथे राहत होते त्याच्या विरुद्ध दिशेला एक छोटा डोंगर होता. त्या डोंगरावर कबीर जात होते आणि रामानंद स्वामी निघाले म्हणजे त्यांचं दर्शन घेत होते. लक्षात घ्या, बस दुरून, जवळ येऊ देत नव्हते ना, बोलत नव्हते ना, दुरून घ्यायचे. गुरूंचं दर्शन झालं पाहिजे, बस एवढीच इच्छा. दूर म्हणजे इतका शिष्यांना भाव जर असेल तर गुरूंचे शब्द अस्त्र बनतात, शस्त्र बनतात. गुरुवाक्ये मन धुतले. आता टिपिकल शब्द वापरलाय, मन धुतले. एवढं सांगितल्यानंतर आता ह्या भागाकडे वळतो. मन धुणे कशाला म्हणतात? त्याचा अर्थ असा, मन धुवावं लागतं. कबीरा मन निर्मल करे, जैसे गंगा का नीर, पाछे पाछे हरि फिरे, कहत कबीर कबीर. कबीरदासजी म्हणतात मन इतकं निर्मळ झालं पाहिजे
आणि मन ज्या दिवशी निर्मळ होईल त्या दिवशी तुम्ही प्रभूच्या मागे लागू नका, प्रभू तुमच्या मागे लागेल. अरे निर्मळ मन होतं म्हणून कबीरदासजींचं घर पाहिलं आम्ही. काय सांगा, वेशांची वस्ती आणि कसायांच्या वस्तीमध्ये आजूबाजूला तिथे कबीर राहत होते. काय हाल आहेत. तिथे हा संत निर्मळ मन करतोय. काय क्वालिटी असेल. परेशान झालो मी ते सगळं पाहून. काय क्वालिटी असेल त्या संताची. मन निर्मळ करणे, मनावर कुठलंही आवरण असता कामा नये. मन म्हणजे चंचलत्व, चित्त म्हणजे स्थिर झालेलं मन, मन म्हणजे अस्थिर असलेलं मन ज्याच्यामध्ये रजोगुण जास्त आहे. मन म्हणजेच रजोगुणी. मन रजोगुणापासून निर्माण होतं. रजोद्भव शरीरे, शरीर रजातून उत्पन्न झालंय, मन देखील रजातून उत्पन्न झालंय. म्हणून चळवळे वळवळे स्थिर होत नाही, कारण मनाचा स्वभाव चंचल आहे, कारण ते रजोगुणातून निर्मिती आहे त्याची. आणि ज्यावेळेस ते सात्विक होईल, रजभाव जाऊन, त्यावेळेस त्याचं मनाचं चित्त बनतं, ते स्थिर होतं. म्हणून पोरं अभ्यास करत नसतील त्याचं कारण मन जास्त चळवळे आहे. तमोगुण शरीरात जास्त असेल, रजोगुण शरीरात जास्त असेल, त्या चंचल चित्त असेल, मन चंचल असेल, आणि चंचल मनामध्ये अभ्यास होत नाही, कॉन्सन्ट्रेशन, स्थिरता नाही. हे त्याचं सायन्स आहे. आणि मन शुद्ध करायचं. शुद्ध करायला काय लागतं, म्हणजे तमभाग आणि रजभाग मनातून गेला पाहिजे. लक्षात घ्या. याच्यासाठी प्रयोग करावे लागतील. पहिल्यांदा तमभाग कसा जायचा आणि रजभाग कसा जायचा, मग ते कशातनं गेले पाहिजे, रक्तातून गेले पाहिजेत. म्हणून रक्तावर ते प्रयोग करावे लागतील. आणि रक्त कशाचं बनतं, अन्नापासून. मग कसं, अन्न असं गेलं पाहिजे की जरी आम्ही रजोगुणी अन्न खाल्लं तरी सात्विक अन्न झालं पाहिजे. म्हणून लाळेने पोट भरावं असं पण म्हटलं आहे. अन्नाचा घास तोंडात घेतो तो तमोगुणी असतो, कारण जाडजाड पोळ्या आहेत, म्हणजे तुकडे आपल्या तोंडात गेलेत. अर्धवट चावले जातात त्यावेळेस ते रजोगुणी असतं. आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण लाळ होते, लिक्विड बनतं आणि ते गोड घास होतो, जरी आपण तिखट खाल्ला तरी ते सत्वगुणी झालं, ते खायचं. आणि त्याच्यापासनं जे मन तयार होईल सत्वगुणापासून, ते सात्विक असेल, ते मन स्थिर असेल आणि अध्यात्माची बैठक होईल, सिद्धगुरू मिळण्याची पात्रता येईल आणि सिद्धांचे शब्द झेलण्याची शक्ती येईल, सामर्थ्य येईल. गुरु मिळून काय फायदा, आपण तमोगुणी, नाही फायदा होणार. एक म्हणजे मनामधले अजून काय काय आहेत मनामध्ये, जसं मन रजोगुणी आहे त्याचे प्रयोग करावे लागतील. नंबर 2, मनामध्येच काही भाव आहेत, बुद्धीमध्ये आणि मनामध्ये. ते कोणते, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अस्मिता, अभिनिवेश, हे सगळे विकार हे मनामध्ये आहेत. तर हे तोपर्यंत, जोपर्यंत विकार मनामध्ये आहेत तोपर्यंत मन हे विकारी आहे. आणि विकारी मन असेल तुम्ही संत नाहीत, लक्षात घ्या. आणि काही वेळेस विकार जाण्याकरिता प्रयत्न वेगळ्या ढंगाचे आहेत. लोक भाषणच सांगतात क्रोध करू नका. क्रोध जाण्याकरिता दुसरी शक्ती तुमच्याकडे नाही.
क्रोध नावाची वस्तू नाही, तो कशाचा तरी अभाव आहे. अंधार नावाची वस्तू नाही. ह्या खोलीमध्ये लाईट नाही, त्याचा अर्थ ह्या खोलीमध्ये अंधार आहे. म्हणून अंधार घालवायचा प्रयत्न बुलडोझर लावून करता येणार नाही, अंधाराला ढकलता येणार नाही. 5-25 साधक आहेत आणि आम्ही अंधार आज ढकलायला आलो. कारण अंधार हा एखाद्या चांगल्या वस्तूचा अभाव आहे. कोणत्या वस्तूचा अभाव? उजेडाचा अभाव, म्हणून अंधार आहे. 1000 वर्ष जरी एखाद्या रूममध्ये अंधार असेल, बापा 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 इतका जुना अंधकार घालवायचं म्हणजे कठीण आहे बाबा. असं नाही, एक साधी मेणबत्ती लावली तरी अंधार जाईल. उजेडाचा अभाव म्हणजे अंधार. माया काय? परमेश्वरी शक्तीचा अभाव म्हणजे माया. सावली काय? आपली सावली. सोमाणी आणि त्यांची सावली, डॉक्टर परताणी आणि त्यांची सावली, सराफ आणि त्यांची सावली. तुम्ही म्हणले सराफला नाही पण त्यांच्या सावलीला मारतो. काय होणार आहे सावलीला मारून? सावलीला धरता येतं का? नाही. मग सावली नाही का? आहे. तिला शिक्षा करता येते का? नाही. सराफला शिक्षा तर करता येत नाही, मग सावलीला 2-4 काठ्या मारतो. काय होणार आहे? काय सावली वस्तू नाही आहे, अभाव आहे. कशाचा अभाव आहे? दिसतंय तो भ्रम आहे. कशाचा अभाव आहे? म्हणून भ्रम शब्द आलाय. पुन्हा भ्रमाविषयी आधी खूप बोललो आहे. कशाचा अभाव आहे तो? उजेडाचा अभाव. माझ्या शरीरातून सूर्यकिरण पारदर्शक माझं शरीर नाही, ट्रान्समिट होत नाही. किरणं रोधल्या जातात, रोखल्या जातात, थांबवल्या जातात, आणि म्हणून त्याचा अभाव. म्हणजे इतक्या शरीरातनं सूर्यकिरण पास होत नाही, उजेड पास होत नाही लाईटचा, म्हणून जी सावली पडते अंधार. म्हणजे उजेडाचा अभाव म्हणजे सावली. दॅट इज माया. कशावरून बोलत होतो? विकार. बरोबर आहे तुमचं लक्ष. म्हणून क्रोध घालून फायदा नाही. राग काय येतो? प्रेम नाही. प्रेम असलं तर, ज्याच्यावर ते प्रेम असतं ना त्याला आपण रागवतच नाही. आणि जरी रागवलो तर इतका वरून असतो तो राग, काय सांगा, अतिशय वरून असतो. बरोबरचा मुलगा अभ्यास करत नाही, तुला मारील, तुझे टंगडं तोडील. आता खरंच टंगडं तोडणार आहे का? लगेच चाकू घेऊन जातो, तुझं कान कापतो. तो मुलगा घाबरतो. कान कापलं तर काय करा, त्याला वाटतं आपल्यासारखं जर असलं हे क्रॅक, कान कापला तर काय करावं, भीत होतो. नाही बाबा मी करतो अभ्यास. तुझं नाक कापतो, तुझं कान कापतो, तुझं डोकं फोडतो. राग नसतो तो, प्रेम असतात. प्रेम असला की रागवत नाही. आणि ज्या माणसाला राग येतो समजायचं याजवळ प्रेमाचा अभाव. मग डेव्हलप काय करायचं? राग कमी करण्याचे प्रयोग नाही, प्रेम वाढवण्याचा प्रयोग करावा लागतो. सबस्टिट्यूट म्हणून अंधार घालवण्याचा प्रयोग नाही, उजेड निर्माण करण्याचा प्रयोग करावा लागेल. म्हणून विकार घालवण्यासाठी असे प्रयोग करावे लागतील. अनासक्तीचे, विषयापासून परावर्त होण्याचे हळूहळू प्रयोग द्यावे लागतील. आणि काही प्रयोग असे द्यावे लागतील की इतके प्रयोग केल्यानंतरही प्रेम निर्माण होणार नाही. कारण काही गोष्टी गुरुकडून मिळत असतात आणि गुरुच्या मार्फत देव देत असतो. लक्षात घ्या, देव डायरेक्ट नाही देत. प्रेम निर्मिती गुरु देत असतो आणि ते ईश्वराजवळचं असतं. ईश्वर प्रत्येक गोष्ट गुरुच्या माध्यमातून ट्रान्समिट करत असतो. मग किती जर होत नाही तर बाकीची गोष्ट जे अनुदान असतं दिव्य शक्तींचं, प्रेम ही दिव्य शक्तीचं अनुदान आहे. सत्यम शिवम सुंदरम, परमेश्वरांचं वर्णन आहे, त्याच्यात प्रेम एक आहे, आनंद आहे.
भगवान आनंद स्वरूप आहे, बस संपलं. सच्चिदानंद शब्द आहे. सच्चित आनंद, सच्चिदानंद. परमेश्वर शक्ती आनंद स्वरूप आहे आणि आनंद प्रेम आहे. ज्या माणसांमध्ये प्रेमाचा प्रादुर्भाव असेल, जास्त प्रेम निर्माण झालेलं असेल, त्याच्यावर भगवंताची कृपा आहे समजायचं. हे विकार ज्याच्यामध्ये कमी झालेले असतील त्याच्यावर भगवत कृपा आहे, आणि विकार कमी झालेले नाहीये, भगवत कृपेचा अभाव आहे. लक्षात घ्या मी काय काय म्हणालो. काम आहे, क्रोध आहे, लोभी आहे, कामी आहे, सेक्स शिवाय जगू शकत नाही, याला प्रभू कृपा नाहीये स्पष्टपणे. विकारांच्या अधीन, इंद्रियांचा गुलाम, प्रभू कृपा नाहीये याला. आणि म्हणून गुरु 3-4 प्रकारांनी टेस्ट घेतात. बाबासाहेबांनी आमच्या फार टेस्ट घेतले. तरुण मुलींना शिकवायला लावलं आम्हाला, एकांतामध्ये दरवाजा लावून. त्यांच्याच मुलीच्या मुलीला, देवीला, तिने सांगितलं, बापासाहेब ते मी कॉलेजला होतो, ती देवगिरी कॉलेजला, मी गव्हर्मेंट कॉलेजला. सोमानीला सांगा मला येत नाही आहे इंग्रजी शिकवायला. जी देवी आली होती आपल्याकडे आळंदीला, मी शिकवलं. आणि बाप्पासाहेब पाहिल्यानंतर म्हणले, परीक्षा घेतली. अनेक गोष्टी पाहत आणि परीक्षा घेतली म्हणायची. कसे वागतात? अरे हजारो स्त्रिया येतील तुमच्या संपर्कात, ढळता कामा नये. किती मायन्यूटली विचार असतो गुरूंचा. कॉलेज लाईफमधल्या परीक्षा म्हणजे हेही गुरु परीक्षा घेतात, तोही प्रयोग आहे. विकार याला कोणते जास्त आहेत आणि विकार घालण्याकरता टोले किती मारायचे. साधा असं बसलं, पान कसा रग्गेल सारखा बसलाय, स्वतःला काय समजतो, लॉर्ड लॉर्ड समजतो. असं बसलं, कुब्बड काढून बसला. बरं तोंड उतरून बसलं, पण मेलंय का, कसं फारच कठीण असायचं. आणि हसायचे बघ, कसं बसायचं तेच कळत नव्हतं. पाहत होते टोले मारल्यानंतर किती, आणि पुष्कळच रडायचे, किती तुम्हाला मारलं रे, किती तुम्हाला तोडलं, किती हाकललं, पण तुम्ही टिकले. बोलायचं नाही, निघून जा म्हणायचे. आणि आम्ही गेलो की मौन धारण करायचे. माहिती आहे कळंबर करायला 3 दिवस मौन, आणि हे लावून घ्यायचे मच्छरदाणी देखील दिवसा. आम्ही आपल्या समोर जाऊन बसायचो, आपली साधना करायची. नाही बोलले तर नाही बोलले, दर्शन घ्यायचं, जायचं. आणि शेवटी रागात येऊन लिहायचं, निघून जा, कशाला आले पैसे खर्च करून. परीक्षा असायच्या. विकारामध्ये अहंकार किती आहे, किती अहंकार दुखावल्यानंतर तडफडतात, किती चढफडतात. म्हणजे विकार कमी करण्याकरिता गुरु असे प्रयोग करतो आणि मन धुतल्या जातं. गुरुनी दिलेले प्रयोग तेही गुरुवाक्यच आहेत. उलट सुलट वाक्य टाकून त्याची तयारी करून घेणे आणि त्याच्या परीक्षेमध्ये तो उतरतो का पाहणे. तुम्ही पळून गेले असता, अहो रडायचो होतो आम्ही, कुठून आलो या लपड्यात, कुठून पडलो, रडायचो. सोडून गेले तुमचा उन्हाळा होईल म्हणायची. असं काय गोड मी बोलतो तसं, छाय छाय छाय, कधीच नाही. गुरुवाक्ये मन धुतले, गुरुवाक्ये मन धुतले म्हणजे मनामध्ये विकारांच्या ज्या लहरी आहेत, विकारांची जी चादर मनाने पांघरलेली आहे ती कमी करणे, धुतणे. ऋणू झुणू रे भ्रमरा,
सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋणझुन रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. जे अवगुण आहेत, जे विकार आहेत, तू सोड म्हणा. ज्ञानेशांचा अभंग आहे. गुरुवाक्ये मन धुतले, मन धुवून स्वच्छ करायचं. पापी मन, अनंत जन्माचं पाप ते धुतलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे निर्माण झालेले विकार हे का विकार आहेत, तर मागच्या जन्मीचे पापांचे डोंगर आहेत. एका नाही हजारो जन्मापासून तो क्रोध येत चाललाय, तो काम येत चाललाय, ह्या जन्मातला नाही. म्हणून तसं आहे. आणि शेवटी गुरूंच्या सामर्थ्यावर ते काही प्रयत्न स्वतः करावे लागतात, इमानदारीनं मात्र. नाटक नाही दाखवायचं गुरुला, इमानदारीनं प्रयत्न पाहिजेत. आणि मग गुरु जसं जसं सांगतील त्या वाक्यांचा प्रभाव अस्त्र होऊन पडतो. काम क्रोध यांच्या लहरी कमी होत जातात, काही प्रयोगांनी होतात. मग ते प्रेमही देतात. अरे त्यांच्या नजरेतनं करुणा वाहते, प्रेम वाहत, स्पर्शातनं प्रेम वाहत. अनुदान मिळतं त्या किरणांचं, दिव्य किरणांचं ते अनुदान असतं, ज्याच्यात दया, क्षमा, शांती, प्रेम, आनंद, वात्सल्य हे सगळे भाव प्रवाहित होतात. नुसतं पाहिलं तर कासवी जसं आपल्या पिलाला पाहते, त्याच्यातनं सगळं निर्माण होतं. आणि काही वाक्य गुरूंचे म्हणजे दृष्टीतून प्रेम सगळ्यातनं हे वाहत जातं, ते मन त्याचं शुद्ध होत जातं. आणि गुरु सहज वाक्य बोलतात, त्याचा परिणाम तो पात्र असल्यामुळे त्याच्या मनावर पडला की मन धुतल्या जातं. कबीरदासजींनी तर फार स्पष्ट म्हटलंय की जशी चादर घेऊन मी आलो होतो तशी चादर इतकी स्वच्छ केली. कोणी कोणी केली ते पदच आहे, आता नाही घेत. कोण्या कोण्या संतांनी चादर ओढली, स्वच्छ मी केली म्हणतात. आणि जशी देवाने दिली तसं त्याला परत केली. जसं आपण देवानं चांगलं शरीर दिलं, आपण डायाबिटीस, BP, सगळे रोग, हाल्यासारखं शरीर, त्यावेळेस किती कोमल होतं. म्हैस देखील बाजूला जाणार नाही आपल्या. जाऊ त्यावेळेस 4 जण उचलायला येत नाहीत. गाडी आणा म्हणतात, गाडा नाही तर गाडा, हात गाडा लोटायला. इतकं शरीर खराब करून टाकलेलं असतं. मन धुतले, हे मन प्रभूकडे वळण्याकरिता अजून काही गुरूंचे तिसरा प्रयोग आहे. अगोदर विकारग्रस्त होण्याकरिता जाण्याकरिता प्रयोग, मग शरीरशुद्धी, मनशुद्धी, त्यांचे प्रयोग, विकार कमी करण्याचे अनेक परीक्षा, अनेक प्रयोग. जे जे भेटे भूत काय, प्रतिमा प्रयोग काय, तुम्हाला राग येऊ नये, तुम्हाला लोभ येऊ नये, रात्र आणि दिवस प्रभू नामस्मरण असा. शरीर संसारात आणि मन परमार्थात. कृती संसाराची, मन प्रत्येकातून परमार्थ हा भाव. पण गुरु वाक्ये मन धुतले, हा तिसरा प्रकार नंतरचा येतो. इतक्यावरही मन वर जात नाही, कारण त्याला गुरुची शक्ती लागत असते. आणि त्याला प्रेम उत्पन्न झालं पाहिजे वस्तूंविषयी, विषयांविषयी. हा संसारच परमात्मा आहे. सगळं प्रभुमय. आणि अशा झाल्यानंतर, ह्या प्रयोगानंतर त्याला प्रेम अनुदान देतात गुरु. संपलं का? प्रेमाचं अनुदान गुरु देतात त्याला. आणि नंतर श्वास त्याचा ऊर्ध्व होतो. मन शुद्ध
मग राहिलेलं मन शुद्ध, श्वास शुद्ध तिथे होतो. कारण ऊर्ध्व श्वास जाण्याकरिता, चढणीकरता पावर द्यावी लागते आणि त्याच्याकरता ही सद्गुण असावे लागतात. प्रेम, दया, माया, करुणा सर्वांविषयी वाटलं पाहिजे. आणि त्याच्या परीक्षा घेतल्या जातात, तुम्ही आहेत की नाही. तर त्याचं अनुदान दिलं जातं आणि अनुदान दिल्यानंतर ते मन ऊर्ध्व करण्यात येतं. मन शुद्ध असेल तर ते ऊर्ध्व होतं. आता पहा, तुम्हाला राग आला तर श्वास खालीच जाणार. तुम्ही खूप साधना करा आणि तुम्हाला आता राग आला. राग येतो त्यावेळेस श्वासांचे कोठे खाली वाहतात. फस 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 माणूस करतो. लक्षात घ्या. लोभामध्ये माणूस फसफस करतो, खाली श्वास जास्त जातात, उधळले जातात श्वासांचे कोठे. एका मिनिटात 30-35 कामामध्ये, सेक्समध्ये 30-35-40 पर्यंत एका मिनिटात कोठे जातात. सगळे बाह्य कोठे. सांगा, ते मन विकारी झालं, वर जात नाही. अशा वेळेस मग गुरु वाक्य असे काही काही टाकतात, ते असते सिद्धींचे वाक्य. सिद्ध्या असतात त्या. जा, तुझं असं होईल.